पाहतो या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचे दृश्य संघाच्या या कार्यक्रमाला अनेक नेते मंडळी उपस्थित राहतात। मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते उपस्थित राहणार नसल्याची माहिती आताची आपण ही दृश्य पाहतो। या ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेचे मंत्री आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच या ठिकाणी भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेचे या ठिकाणी नेते मंडळी उपस्थित राहत आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा या ठिकाणी अभिवादन केले। डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्व नेते मंडळी उपस्थित। मात्र अजित पवार या ठिकाणी उपस्थित राहणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रवादीचे नेते मंडळी आणि आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार नसल्याची सध्या माहिती। मात्र अजित पवार या ठिकाणी येणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। माहितीचे आमदार या ठिकाणी रेशीम बागेमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बौद्धिक आणि या कार्यक्रमाला भाजपा आणि शिंदेचे शिवसेनेचे मंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत। डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सकाळपासूनच भाजपाच्या आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची ही रेलचेल आपण पाहतोय। तर या ठिकाणी अजित पवार हे उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या ठिकाणी सुद्धा उपस्थित राहिल्याची दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दाखल होतील। मंत्री मंगलप्रभात लोढा या ठिकाणी दाखल झाल्याची ही दृश्य भाजपाचे आणि शिंदेच्या शिवसेनेचे अनेक मंत्री या ठिकाणी आता दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। तर थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल होतील। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती? अगदी नीलम, आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सह भाजपचे मंत्री आणि आमदार जे आहेत ते सध्याला या ठिकाणी दाखल झालेले। आता थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हे या ठिकाणी एकंदरीत या ठिकाणी थोड्याच वेळात दाखल होतील। आणि इतरही जे काही महत्वाचे आमदार असतील ते सगळे आमदार जे आहेत या ठिकाणी पोहोचले। सकाळी 7:30 वाजेपासून आमदारांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला या ठिकाणी अभिवादन करून आता संघाचे जे बौद्धिक वर्ग आहे त्या ठिकाणी जे ते संपूर्ण आमदार आणि मंत्री जे आहेत ते उपस्थित राहणार आहे। एकंदरीत या आजच्या बौद्धिक वर्गामध्ये विशेष मार्गदर्शन जे केलं राहुल नार्वेकर आपल्यासोबत आहे। तर काय सांगितलं आज या ठिकाणी आम्ही सर्वजण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आणि सर्व आमदारांना ही संधी प्राप्त होत आहे की इथे येऊन दर्शन घेऊन बौद्धिक घेऊन जनसेवेसाठी सज्ज होण्यासाठी या ठिकाणी येऊन जी प्रेरणा प्राप्त होते ती सर्व लोकप्रतिनिधींसाठी अत्यंत उपयोगी आहे। कारण राष्ट्रसेवा, राष्ट्रभक्ती आणि जनकल्याण कसं करावं याची संपूर्ण माहिती आणि प्रेरणा या ठिकाणी येऊन प्राप्त होते। संघाचे शताब्दी वर्ष असल्याने यंदाचा जे बौद्धिक वर्ग आहे त्याला विशेष महत्त्व। बौद्धिक वर्ग हा प्रत्येक वर्षी महत्त्वाचा आहे, केवळ निवडणुका आहेत म्हणून नव्हे। कारण संघाने दिलेल्या धोरणानुसार संघाच्या सिद्धांतानुसार निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून कधीच कार्य करत नाही। आम्ही सातत्याने जनसेवेच्या भावनेतनं, राष्ट्रभक्तीच्या भावनेतनं काम करत असतो। विधानसभेत आपण पाहू शकतो की जनसेवेची आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेने काम करतो अशी भावना जी आहे ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी व्यक्त केली आहे। आणि अजूनही काही आमदार आणि मंत्री या ठिकाणी येत आहे। नितीश राणे सुद्धा या ठिकाणी जे आहे ते एकंदरीत दाखल झाले। आता काही क्षणातच जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी हजेरी लावतील। मात्र मागील वेळेस अधिवेशनामध्ये अजितदादांनी या ठिकाणी येणं टाळलेलं होतं, त्यामुळे ते यंदा देखील येणार की नाही येणार याबद्दल अद्यापही शासंकता आहे। आता बघू शकतो की मंत्री दादा भुसे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि आता डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला या ठिकाणी एकंदरीत अभिवादन केलं जात आहे। त्यामुळे सकाळी 7:30 पासूनच ही रीग जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.